राज्यात अन्न भेसळी विरोधात अन्न व औषध प्रशासनाने जोरदार मोहीम सुरू केली असून त्याचा थेट परिणाम आता दुग्धजन्य पदार्थांच्या बाजारावर दिसून येत आहे। विशेषतः IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यभरात धडक कारवाई देखील सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर संशयास्पद आणि निकृष्ट दर्जाच्या पनीर विरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून सुमारे 3000 किलो पनीरच्या विक्रीवर तात्पुरती रोक लावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। तपासणी दरम्यान संबंधित पनीरचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। सध्या राज्यभरात दूध, पनीर, खवा, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीच्या तक्रारी वाढत असल्याने FDA ने तपासणी अधिक कडक केली आहे। अनेक ठिकाणी अचानक छापे टाकून संशयास्पद साठा जप्त करण्यात आला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे। विशेष म्हणजे पनीरची मागणी वाढत असताना काही ठिकाणी कृत्रिम किंवा निकृष्ट दर्जाचे पनीर विक्रीसाठी आणले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या। यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो। म्हणूनच अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्यावर प्रशासनाने भर दिला आहे। तज्ञांच्या मते चांगल्या दर्जाच्या पनीरचा रंग नैसर्गिक पांढरा असतो, त्याला दुधाचा सौम्य वास असतो आणि त्याला दाबल्यानंतर त्याची रचना मऊ व लवचिक राहते। संशयास्पद वास, अतिशय रबरी पोत किंवा अनैसर्गिक चमक दिसल्यास ग्राहकांनी सावधान राहणं आवश्यक आहे। तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेमुळे अन्न भेसळ करणाऱ्यांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली असून राज्यभरातील अनेक उत्पादक आणि विक्रेते आता नियमांचे पालन करण्याकडे अधिक लक्ष देत आहेत। ग्राहकांनाही सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे। आगामी काळातही अशाच प्रकारच्या तपासण्या आणि कारवाया सुरू राहणार असल्याने अन्न व्यावसायिकांनी सर्व नियमांचे पालन करणे आणि ग्राहकांनीही अन्न पदार्थ खरेदी करताना गुणवत्ता तपासूनच खरेदी करणे गरजेचे ठरणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, अशाच महत्त्वाच्या आणि शेती संबंधित अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।